भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तसंच तुमच्या स्वागताला इथे उपस्थित आहेत राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचंही आपण स्वागत करूया. आज प्रश्न उत्तर हा कार्यक्रम नेहमीप्रमाणेच अर्थात ईमेलवर आलेले प्रश्न मी घेणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला एक मनातली गोष्ट सांगायची ती अशी की नेहमी आत्मविश्वासाचं कौतुक होतं, पण आत्मविश्वास हा आपल्याला सगळे उत्तरं माहीत असतात म्हणून आपल्यात येत नाही, तर कुठल्याही प्रश्नाला सामोरं जाण्याची जिद्द मनात येते म्हणून तो आत्मविश्वास निर्माण होतो. आपल्या कार्यक्रमात जे प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं ऐकल्यावर एक लक्षात येतं की जगात अशक्य असं काही नाही आहे आणि समस्या आहे त्याला तोडगा नाही असं नाही आहे. त्यामुळे त्या एका उमेदीने जिद्द निर्माण होते आणि आत्मविश्वास वाढतो. त्यालाच तर आम्ही मदत करतोय. पहिला आलेला प्रश्न शरदजी नीट ऐका. हा बरेचदा प्रश्न ईमेलवर आपल्याला आलेला आहे. आपण महालक्ष्मी स्तोत्र, त्याचं महात्म्य, वर्णन, त्याची निर्मिती कशी झाली ते सगळं सांगितलं. मग लक्ष्मी ही जर महान आहे तर मानवाच्या युगात मुलीला का कमी लेखलं जातं? तिला आपल्या पित्याला अग्नी देण्याचा हक्क नाही असं तुम्ही का म्हणता? दोन गोष्टी. महालक्ष्मी ही स्त्री देवता आहे असं आपल्या सगळ्यांना वाटतं. आम्ही त्रिरूपातच बघतो. पण तुम्ही अध्यात्मशास्त्र वाचलं तर भगवान भोलेनाथ सांगतात की मी शक्तीचं रूप घेऊन सध्या कोल्हापुरात वास्तव्य करतोय. पुरुष देवानी शक्तीचं रूप घेऊन कोल्हापुरी वास्तव्य केले. मस्तकावर शिवलिंग आहे. मी कुठे कुठे वास्तव्य करतोय हा प्रश्नच नाही. देवामध्ये असा लिंगभेद नाही. पण मुलीला तो अधिकार नाही असं मी कधीच म्हटलं नाही. मुलीला जेव्हा भाऊ नसतो पण वडिलांचं निधन होतं तेव्हा अग्निसंस्कार करण्यासाठी जे मंत्र म्हणतात, आचमन करतात, त्याला मुंज व्हावी लागते असं मी म्हटलं होतं. प्रेक्षकांना मी सांगू, शब्द काळजीपूर्वक ऐका. मधनंच उठाल, गॅस बंद कराल, परत याल, दूध उतू गेलं, स्वयंपाकघरात जाल, 2 वाक्य जातील. आपला कार्यक्रम असा नाही आहे. मी त्यात असं म्हटलं होतं, अग्निसंस्कार दुर्दैवाने ज्यांच्यावर पाळी आले, वडील वारलेत, ते स्मशानामध्ये केवढा मोठा विधी येतो. केशवांना नारायणना आहेच, जानवं, गायत्री, हे सगळं मुलींनी, ज्या मुलीचं हे झालं नाही तिला जर त्या अग्निनारायण मार्फत आम्हाला सगळं पाठवायचं असतं देवतांना. आम्ही आहुती देतो, पूर्णाहुती म्हणतात. त्या पूर्णाहुतीला सुद्धा त्या पद्धतीचं त्या माणसाची लायकी लागते. मग जिची मुंज झाली नाही तिला आचमनही करता येत नाही आहे, तिला काही गायत्रीचा अधिकार नाही. म्हणून तात्कालिक सुद्धा जानवं घालून भटजी लोक तुम्हाला हे करून घेतात तुमच्याकडून. मुंज झाली नाही तुमची, बसा, मग गायत्री मंत्र म्हणून त्याच्या गळ्यात जानवं घालून त्याला अधिकार देतात. ते करा आणि मग अग्नी द्या. आम्ही कधीही कुठच्याही स्त्रीला कमी लेखलेलं नाही. ती आईसुद्धा पुरुष देवतेने जरी आईचं रूप घेतलं, आम्ही आई स्वरूपातच बघतो. असा हा नारी शक्तीचा महिमा तर वेळोवेळी आपण या चॅनलवरनं सांगतोय. त्या मुलीला अधिकार नाही असं म्हणणार नाही, पण ही गोष्ट खरी, फर्स्ट डिझर्व अँड देन डिझायर. तुम्ही मुंज तात्कालिक तुमचे जे अधिकार आहेत ते गुरुजींना माहिती असेल ते विधी करतील. हा नियम मुलींना नाही, पुरुषांना पण आहे. तो मुलगा अग्नी देताना त्याच्या गळ्यात जानवं नाही, गुरुजी सांगतील नाही, जानवं घाला आधी. मग ते गुरुजी तात्कालिक तात्पुरते त्याची मुंज करून घेतील आणि मग अधिकार देतील. ते त्यांना म्हणू, असं काय एकदम गैरसमज करू नका. आम्ही नारी शक्तीला पहिल्यांदा मानणारे लोक आहोत. बरं. आणि तुम्ही देवस्थानी लिंगभेद मानलेलाच नाहीये, पुरुष देव आणि स्त्री देव. उलट आम्ही ती महान शक्ती स्त्रीलिंगीच उल्लेख करतो. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. तो शक्ती म्हणत नाही, ती शक्ती. पुढचा प्रश्न आहे, घराच्या प्रवेशद्वाराच्या वर गणपतीची मूर्ती किंवा फोटो भिंतीत बसवतात, हे कितपत योग्य आहे? बरोबर आहे ते. प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम विनायकम प्रथम तुला वंदितो. म्हणजे आम्ही गजाननांचं स्मरण करून कार्याला सुरुवात केली तर निर्विघ्नपणे पार पडतं. कोणत्याही पुथीची सुरुवात श्री गणेशांपासूनच होते.
मग आम्ही घरात शिरताना प्रथम तुला वंदितो. आमच्यासाठी गजानन बाहेरून बसलेत म्हणून आदर्श असं त्यांनी सुचवलंय की गणपतीची मूर्ती बाहेर तोंड करून असावी आणि आत महालक्ष्मी येत आहेत अशी मूर्ती असावी किंवा फोटो असावा. म्हणून तुम्ही प्रवेश करताना प्रथम गजानन आणि आत गेल्यावर पाहिलं तर महालक्ष्मी त्या येत्या आहेत. आणि गजानन महाराज जे आहेत ते निर्विघ्न करून तुम्हाला पाठवतात. ह्यासाठी ती बाहेर ठेवणं अगदी नाही. तुम्हाला एखादी छोटीशी ही मिळते प्रतिमा, पण दरवाजावर गजानन असले की निर्विघ्नपणाने आपल्याला राहता येतं. चोर चिलटं कोणी आली आणि तुमची श्रद्धा असली गजानन, काहीतरी असं घडेल की तो मनुष्य तिकडून निघून जाईल. ह्याचा घडलेला अनुभव आमच्या घरातला मी सांगतो तुला. सरस्वती हायस्कूल आहे माहीमला, त्यांच्या त्या हॉलमध्ये आम्ही जगदंबेच्या पूजा करत होतो. आणि त्या पूजा चालू असताना एक अर्धवट श्रद्धा असलेला आमचा विद्यार्थी, आणि त्या काय त्याला वाटलं नाही नाही सर ताबडतोब चावी द्या, मी आधी उघडतो. म्हटलं असं करू नको, आपण जाऊ बरोबर. पण त्यांनी माझ्या घराची चावी घेतली, पुढे गेला. तो बऱ्या अवस्थेत नाही गेला आणि त्याला लिटरली गुर्र गुर्र असा आवाज ऐकू आला. नरसिंह ज्या वेळेला खांबातून प्रकट झाले, कडकडीला स्तंभ गडगडीले गगन अवनी होता हे कंपायमान, असं ते वर्णन आहे. आणि त्याला तो गुरगुरण्याचा आवाज, तो इतका घाबरला नंतर. म्हणजे नरसिंहांची उपासना आमचं कुलदैवत आहे. ती उपासना केल्यानंतर घरात शक्तीचं वास्तव्य कसं असतं. उद्या तू महालक्ष्मींची उपासना सुरू केलीस, सिद्ध झाली की तुला पैंजणाचे आवाज येतील, घुंगराचे आवाज येतील. पण हे आपोआप तुमची साधना सिद्ध झाल्यावर होतं. तुम्ही वाट बघत बसायचं नाही. म्हणजे कधी कधी मनात असं येतं की गणपतीला घराच्या बाहेर ठेवायचं, आणि तर ते त्या दृष्टीने कदाचित त्यांनी विचारलं असण्याची स्वतः गजानन कृपा करायसाठी, निर्विघ्न करायसाठी आधी त्यांचं दर्शन घेऊन मग जा म्हणून ते बाहेर. पण आतमध्ये आम्ही देवाऱ्यात त्यांची स्थापना केलेलीच असते ना. बरोबर. गजाननांशिवाय आम्ही देवारा कसा करणार. बाहेर प्रतीक आणि आतमध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा केलेली. बरं. एक प्रश्न असा आलेला आहे, कुंडली संदर्भात आहे. कुंडलीत स्थाने ठरवताना अयनांश हे टिळक पद्धतीने घ्यायचे का कृष्णमूर्ती का अन्य कुठले असं विचारलंय. त्याच्यात त्यांनी विशेष असं म्हटलं की पहिल्या पद्धतीने घेतल्यास नक्षत्र आणि दशा बदलतात, त्यामुळे वैवाहिक गुणमेलन आणि कालनिर्णय बदलतो. बहुतांश पत्रिका या दुसऱ्या पद्धतीने केलेल्या असतात, म्हणजे कदाचित कृष्णमूर्ती आणि निर्णय सागर वगैरे. याच्यामध्ये अनुभव कशाचा येतो ते बघावं. कधी कधी असं घडतं, आपल्याकडे जेव्हा दिवाळी चालू असते तेव्हा काहींच्याकडे शेमगा असतो. हे अनावश्यक आहेत, फरक नाही असं नाही. पारंपरिक पद्धत काय सांगते त्याचा अनुभव जास्त येतो. कृष्णमूर्ती पद्धतीवर अनेक पुस्तकं आहेत. टिळक पंचांगाप्रमाणे बनवलेल्या पत्रिकेत दशा तर अष्टोत्तरी, विंशोत्तरी, पिंगला अशा विविध महादशा काढतात. अनुभव विंशोत्तरीचाच येतो. त्यामुळे ही जी पारंपरिक निर्णय सागरची पद्धत आहे, मॅथमॅटिकली टिळक पंचांगात ॲक्युरेसी असेल, पण दशा काढताना तुम्हाला अनुभव येतो का? बालवयापासून तसा अनुभव येतो का? मी अगदी माझ्या लाईफचे एक एक घटना अशा त्या दशेप्रमाणे पाहिल्या आहेत. नोकरी सोडण्यापासून प्रोफेशन चालू करेपर्यंत, स्टेजवर येण्यापासून चॅनलवर येईपर्यंत आणि परफेक्ट विंशोत्तरी टॅली होतात. त्यामुळे पारंपरिक पद्धती ज्याला म्हणतात अशा पद्धतीनेच त्या काढाव्या आणि अष्टोत्तरी नको, विंशोत्तरी महादशेने निर्णय करावा, कालनिर्णय. बरं. हे अजून आपल्या अभ्यासात आलं नाहीये कदाचित, त्यामुळे. पण पंचांगामध्ये आपल्या पत्रिकेमध्ये हल्ली कॉम्प्युटराईज सगळ्या दशा काढून ठेवतात. तुम्हाला अनुभव कसा आहे तो तुम्हीच ठरवा. पुढचा प्रश्न आहे, आपण जे स्तोत्र महात्म्य सांगितलं ते मी लक्षपूर्वक ऐकलं, पण आता माझा गोंधळ असा झालाय की मी नेमकं कोणतं स्तोत्र वाचू. कुठलं स्तोत्र महात्म्य म्हणतात ते? स्तोत्र महात्म्य म्हणजे कदाचित आपण महालक्ष्मी अष्टक असेल किंवा ग्रहांचे सुद्धा आपण नवग्रह स्तोत्र सांगितलं. स्तोत्र ही प्रेमाने म्हणायची आहेत आणि फलादेशकडे लक्ष ठेवून कधीच म्हणायचीच नसतात. ते
तर मी महालक्ष्मी अष्टकाचा जास्तीत जास्त तुम्हाला एवढ्यासाठी उल्लेख केला की ते अतिशय सोपं आहे, दिव्य अष्टक आहे, उत्स्फूर्त इंद्रदेवांना सुचलेलं आहे. त्यांचे तुम्ही एक एक फलादेशात पाहिलं तरी महापापहारे, सर्व दुःखहारे वगैरे. आणि आईचं एक अतिशय प्रेमळ स्वरूप की जी माझी आई मला वात्सल्य तर देते पण गदा घेऊन पण उभी आहे. कोण कोल्हासूर माझ्या मागे लागला संकटरूपी त्याला ठेचून काढणारी आई. म्हणजे माझी आई नुसती प्रेमळ नाही, खंबीर आहे, असं ते महालक्ष्मीचं वर्णन. पण ते मला भावलं. तर ह्यांचे कदाचित कुलदैवत महाकाली असेल, काय हरकत नाही, महाकाली पण आईच आहे. तर तुम्हाला भावतंय काय ते आधी बघा. तर मी एवढी स्तोत्र भक्तिसागरमध्ये लिहिली आहे, तर रोज एक एक म्हणायचं. असं तुम्हाला जे आवडतं ते म्हणा, पण केव्हा तरी सगळ्या स्तोत्रावर नजर टाका ना. शिवस्तुती आहे, दत्तात्रय स्तोत्र आहे, पालखीची पदं आहेत, साईबाबांची पदं आहेत, एक 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 अर्थ. एवढं कशाला, भूपाळी जरी तुम्ही जगदंबेची पाहिली भक्तिसागरमधली, जय जगदंबे अंबाबाई उठ उठा आता, बहुत जन्मीच्या पुण्याईने पावलो आला नरदेह, तुझ्या कृपेने तरुण जाया नसेची संदेह. आई फार योन्या फिरल्यानंतर मी ह्याच्यात आलोय, तू कृपा नाही करशील तर काय उपयोग आहे. दुर्गे दुर्गट भारी तुझ्या संसारी, प्रेमाने वाचत जा म्हणजे अनुभव येईल. पण त्यातलं एखादं स्तोत्र आपलं विशेष प्रेम बसतं. म्हणजे यांचा गोंधळ यांनी मिटवायचा आहे. यांचा गोंधळच नाही आहे. त्यांना असं वाटतं हे स्तोत्र म्हटलं त्याचा अपमान होईल का, असं काही नाही. सगळी स्तोत्र म्हणा. आणि परत एकदा रिपीट करतो, गुरुवारीच मठात जाण्याचा आग्रह करू नका. देश अक्कलकोटचे स्वामी महाराज गुरुवारी आहेत, तेच सोमवारी पण आहेत. सोमवारी त्यांना एकटे टाकू नका, जा सोमवारी पण दर्शनाला त्यांच्या. म्हणजे गुरुवारची ती गर्दी, लोकांची गैरसोय हे होणार नाही. प्रश्न असा एक आलेला आहे की सार्वजनिक मंदिरांमध्ये आता एक विशिष्ट दिवशीच त्या देवाकडे जायचं अशी जी एक पद्धत आहे, मग तिथे गाड्या वेड्यावाकडे पार्क होतात, गर्दी होते आणि सगळी व्यवस्थापनावर त्याच्या जबाबदारी येते. याबद्दल तुम्हाला सश्रद्ध माणसाचं काय मत आहे? माझं मत असं आहे, जिथे लोकांची गैरसोय होते ते देवाला मान्यच नाही. असा विचार कर, कुठल्याही धर्माचं मंदिर असो, तुम्ही तिथे जमून गर्दी करता आणि एखादी ॲम्ब्युलन्स येते, ॲम्ब्युलन्समध्ये मला दिसतं सलाईन लावलं आहे, त्याला सायरन वाजवतं आहे, कोणालाही संवेदनाच नाही आहेत. तिथे माणसं प्रार्थना करतायत का, आरती चालली आहे का, रस्त्यात प्रार्थना कर, शांतपणे तुम्ही देवाकडे बघत उभ्या. तो माणूस तिकडे साक्षात मरणाच्या दारात आहे हे सुद्धा जर कळत नसेल, किंवा दिवाळी आता जवळ येईल, दसरा येईल, फटाके वाजवले जातील, तर आम्ही त्याला विचारतो फटाके का वाजवता, तर म्हणजे राक्षसांना पळवून लावण्यासाठी. म्हणजे राक्षस कोण ते आम्हाला माहिती नाही. प्रत्यक्षात पहाटे तुम्ही असे फटाके टाकता, दूधवाला भैया धोतर नेसलेला जात असतो, एखादा फटाका घुसतो त्याच्या धोतरात, किती प्रॉब्लेम होऊ शकतो. पण त्यांना हेही माहिती नाही की दिवाळी हा श्रीकृष्णांचा सण आहे. त्या नरकासुराच्या त्या सगळ्या तुरुंगातून एवढ्या बायकांना बाहेर काढलं, 16,108. ते आनंद तो व्यक्त करायचा. स्त्रियांना केवढा मान दिला श्रीकृष्णाने. त्या कुमारिकांना सांगितलं, पती मी तुमचा पती. पती म्हणजे संरक्षण करणारा आणि पती म्हणजे नवरा. जो संरक्षण करतो तो तुम्ही तुमचं आजपासून संरक्षण करता झालोय, हा आनंद व्यक्त करण्याची माध्यमं आहे. तुम्ही प्रार्थना करा, घरामध्ये काय करा, पण सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर गर्दी करायची हा तुमचा धर्म मला वाटत नाही ईश्वराला मंजूर असेल. पुढे मागे तर मी असं म्हणेन की सगळी सार्वजनिक देव जे आहेत ना ते तुमच्या घरात आहेत ना, तुमच्या घरात बसून साधना करा ना. पण कुठेतरी ठेकेदार अध्यात्मात पण असतात. हा गणपती नवसाचा म्हटलं की तिकडे गर्दी, या ठिकाणी जाऊन मेणबत्त्या लावल्या की इकडे कामं होतात आपली. कोणाला प्रेम आहे ईश्वराबद्दल? माझं काम फक्त तुम्ही करा. मुळामध्ये स्वार्थ पहिला बाजूला ठेवला पाहिजे, हे होत नाही. तर सार्वजनिक ठिकाणच्या प्रार्थना, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, काहीतरी अपेक्षेने जाणे. मंदिरामध्ये भक्तांची गर्दी हवी, याचकांची नव्हे. पण बहुतेक याचकच जातात तिकडे. तर मी ह्याला सहमत नाही आहे.
पुढे पुढे जर सरकारने असा कायदा केला, एकही सार्वजनिक मंदिर ठेवायचं नाही, काय उपासना करायची आपल्या घरी करा, तर मला आनंद वाटेल. असं कुठे कोणी सांगितलं की इथे गेलं तरच गणपती पावतो. माझ्या घरात गोड गणपतीची मूर्ती आहे, आंघोळ करीन, तार लावीन, प्रणम्य शिरसा देव, प्रेमाचं भरतं आलं, विषय संपला. माझा गणपती आहे ना माझ्या घरी. पण हे सगळे जमतात न गर्दी करणारे, ते मागायसाठी जमतात. लाईनीत उभं राहणं, लांब हे अपेक्षेने उभे राहता तुम्ही. हा क्रिमिनल वेस्ट ऑफ टाईम आहे अलीकडे. असं काहीच करू नका. जे काही प्रार्थना करायची आपल्या घरात बसून थोडा वेळ इथून करा. पण नाही, प्रत्येकाला काहीतरी मागायचं आहे. आणि सगळीकडे ह्या असंच दिलेलं असतं, इथे तुम्ही फक्त मेणबत्त्या लावा, तुमचं काम होईल. बंद केलेलं बरं ते काही दिवसाने. नाही तर शिस्त लावून घ्या, कोणाची गैरसोय करू नका. पहिला जनता जनार्दन, त्या जनार्दनाला प्रसन्न ठेवू. बाकीचं देव सगळ्यात एकरून राहील. देव काय बाजारचा भाजीपाला नाही र. ठीक आहे. फक्त यामुळे नारळ, फुलं, हार विकणारे जे आहेत त्यांचे ग्रह बदलतील. ते घ्या आणि घरी या ना. श्रीफळच वाढवायचं ना, विकत घेऊन घरी या. पण असे कितीतरी गोष्टी घडतात, ते श्रीफळ वाढवलं जातं, तेच वापरलं जातं. देवावरचे हार काढून कुठेतरी टाकतात, त्या मुली त्याच निवडतात, ती जास्वंदीची फुलं पुन्हा देवाला वाहिली जातात. प्रेम कुठे? म्हणून गुरुचरित्रात लिहिले, स्वतः झाडं लावून फुलं निर्माण करून देवाला वाहणं सगळ्यात उत्तम. ही फुलं देवाला वाहतात. किती प्रेम पाहिजे ना. असे हार भिरकावले जातात. मग कोण आलंय? सलमान खान आले. हार काढून लगेच त्याला, आणि मागे गरीब माणूस उभा आहे, लक्षच नाही. गोरगरीब लाईन लावून बसलेत. अरे आम्हाला आमच्या आईवडिलांना राहायला जागा नाही, एखादं घर द्या. विशेष कोट्यातून कोणाला द्यायचं? ज्यांना 3-3 फ्लॅट्स आहेत त्यांना. किती बेशरमपणाचा कळस आहे की तुम्हाला कोणाला मदत करायची हे राज्यकर्त्यांना कळू नये. गोरगरीब लोक वर्षानुवर्ष जात आहेत, घाम गाळत आहेत, आणि जे लोक स्वतःची घरं असताना अशी घरं घेत आहेत भीक मागितल्यासारखी, त्यांना त्या वस्तू लाभणार नाहीत, कारण गरिबांचे तळतळट आहेत. एकमेव एक वर्तमानपत्र असं आहे जे ह्याला वाचा फोडतं की तुम्ही ते किती वर्ष लोक सारखे तुमच्याकडे येत आहेत. भले 10x12ची खोली द्या, पण त्या खोल्या दिल्या जातात, ते जे मध्यस्थी करतात आणि जे देतात आणि जे घेतात सगळे भरडले जाणार आहेत. मी शाप देत नाही तुला, ॲस्ट्रॉलॉजी सांगतोय. या व्हायब्रेशन्स राहूच्या आहेत. तसं या देवाच्या बाबतीत होतं. श्रीफळ घ्यायचं, हार घ्यायचे. अरे पण प्रेम आहे का कुठं? प्रेमाने व्हा. स्वतः फुलं लावून, झाड लावून ती फुलं देवाला व्हायची असतात. नाही विकत आणली तर दुय्यम, आणि खाली चुकून फूल पडलं तरी पुन्हा व्हायचं नाही. कुठे कोणाला नियम माहिती आहेत? एका माणसाला असंच झालं, देवाची फुलं घ्यायची तर 5 पैशाची पुडी घेतली त्यावेळची. बायकोला गजरा 1 रुपयाचा घेतला. फरक लक्षात घे. आज इथेच थांबते. नमस्कार.